हा बघा मित्रांनो, ह्याला पण बीचवर जायची खूप घाई झालेली आहे. आता गाडीत जागा नाही म्हणून ह्याला इथे ॲडजस्ट केलेलं आहे. बघा हा बघा पाहुणा बघू शकता. चल रे बाहेर चल. अरे 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 अजून एका मेंबरला यायचं आहे. हे बघा हा मेंबर आहे तो. पण बीचवर यायला काय जमणार नाही. याला इथेच ठेवून जाऊया आपण. आल्यावर बघूया ह्याचं माशाचा काय विषय आहे तो. आणणार मासे आणतलंय. सावंतवाडीपासून अगदी तासाभराच्या अंतरावर असलेलं हर्मल बीच, तिथे आम्ही आज चाललेलो आहोत. अजून कुठच्या रूटने जायचं आहे काय फिक्स झालेलं नाही. बघूया अजून कुठच्या रूटने जायचं ते फिक्स झालेलं नाही. बघूया. उच्चस्तरीय बैठक सुरू आहे ते. हे चल मरे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर गोव्याला जाऊन एन्जॉय करायचं असेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात जवळचं बीच म्हणजे हर्मल बीच. अगदी सावंतवाडीपासून एक तासाभराच्या अंतरावर आहे ते. आज आम्ही तिकडेच चाललेलो फिरायला. नमस्कार मित्रांनो, आम्ही मुंबई गोवा हायवेवरून हर्मल बीचला चाललेलो आहोत. आणि हे बघा उच्चस्तरीय लोक इथे बसलेले आहेत. आणि तिकडे जाऊन आम्ही लिंबू सरबत आणि डाळ भात बटाट्याची भाजी खाणार आहोत. गोव्याला जाऊ ते खाऊन झाल्यावर आम्ही जलसमाधी घेणार आहोत खाऱ्या पाण्यामध्ये. कोकणचं सौंदर्य, हे कोकणचं सौंदर्य बघा. हॅलो नमस्कार मित्रांनो, हे मागचे जे आहेत ना खोळावले सगळे. आणि खोळावलेल्या परीचे डाळ भात खाऊन आता हे चालले होत शिरा मारूक. तोंडा शिरा मारूक पडले. हे बघा याच्यापेक्षा स्वच्छ का असू शकतं का बघा. साकवार इलो हे बघा साखर. आणि आम्ही चाललो आता हर्मलच्या बीचवर. मी चाललेलो आहो आता हर्मल बीचवर. दुपारची वाळू कडकडीत तापलेली आहे. 3:33 झाली. आणि वाळू जोरदार तापलेली आहे. आता कामधंदो करून खूप थकलेली आहेत आणि दमलेली आहेत. मनात थोडं आराम करतात. कांडू मित्रांनो, मी जे बीच म्हणत होता ना ते हर्मल बीच आहे. म्हणजे सावंतवाडीपासून सगळ्यात जवळचं बीच आहे. हे बघू शकता तुम्ही सराउंडिंग. अतिशय सुंदर छान असं बीच आहे. हे बघा